हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रॅनियल नर्व सुरू केलं होतं. क्रॅनियल नर्वमध्ये आपण पहिल्या 4 क्रॅनियल नर्व्स पाहिल्या होत्या. त्याच्यानंतरची 5वी क्रॅनियल नर्व आपण सुरू करतोय, दॅट इज फिफ्थ ट्रायजेमिनल नर्व. ओके, ट्रायजेमिनल नर्व. सो ही मिक्स्ड इन नेचरची आहे. इट इज मिक्स्ड इन नेचर. मिक्सचा अर्थ काय आहे? दोन्ही पण. इट मे वर्क इन सेन्सरी अँड ऑल्सो द मोटर. दोन्ही याच्यात काम करते. लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे. लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे. कशा प्रकारे लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आपण पाहणार आहोत बघा. इट इज कॅरी द सेन्सेशन फ्रॉम फेस, हेड, nasal and oral cavity including teeth. म्हणजे बघा किती मोठ्या इकडे ते सेन्सेशन घेऊन जाते. सो इट इज मिक्स्ड इन नेचर. मिक्स प्रमाणात आहे. सेन्सर अँड मोटर दोन्ही काम करते. लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे. ट्रायजेमिनल नर्व सर्वात मोठी नर्व आहे शरीरामध्ये. इट कॅन वर्क इन सेन्सेशन. दोन्ही सेन्सेशन मध्ये काम करते. बघा किती मोठं सेन्सेशन आहे. फेसचं, हेडचं, नेझल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी आणि टीथ एवढा प्रकारचं सेन्सेशन आणण्याचं काम करते. आता हे सेन्सेशन मध्ये या ठिकाणचं सेन्सेशन आणणं काम करते. मोटर मध्ये कशा प्रकारची काम करते बघा. याचं सेन्सरी नेचर तर फेस, हेड, नेझल, ओरल कॅव्हिटी आणि टीथला सेन्सेशन मेंदूपर्यंत नेते. आणि मोटर नेचर काय काम करते याचं बघा. The motor nature, that is order करते. The motor nature supplied for muscles of mastication. Mastication म्हणजे काय? mastication म्हणजे चघळणे. आपण कुठलीही वस्तू ज्यावेळेस तोंडाने खातो तर आपला मॅन्डिबल जॉइंट आणि आपले दात आणि आपली जरडी एकट्टे जी काम करते असं चघळण्याचं, हे चघळण्याचं काम म्हणजेच मॅस्टिकेशन. हे मॅस्टिकेशन म्हणजे ज्यावेळेस आपल्या तोंडात कुठलाही घास येते तर आपलं ब्रेन हे सेन्सेशन घेते की आपल्या तोंडामध्ये कुठलाही घास आलेला आहे आणि तो आता आपल्याला चावायचा आहे. तर चावण्यासाठी जे सप्लाय करते ती ट्रायजेमिनल नर्व आहे. ते आपल्याला ऑर्डर करते की आपल्याला चघळायचं आहे, ते आलेलं फूड मटेरियल बारीक करायचं आहे. ओके, दिस इज हेल्पफुल फॉर दॅट. त्याच्यानंतरची आपण पाहणार आहोत ऍब्ड्युसेंट नर्व, दॅट इज सिक्स्थ नर्व. 6वी नर्व आहे ऍब्ड्युसेंट. ABDUCENT, ऍब्ड्युसेंट नर्व. ओके, ऍब्ड्युसेंट नर्व काय करते आपण पाहिलंय अगोदर. आपल्या डोळ्याला 6 एक्सटेन्सिक मसल आहेत. त्या 6 एक्सटेन्सिक मसल पैकी 5 एक्सटेन्सिक मसल ऑलरेडी सप्लाय झालेला आहे. आणि ही 6वी जी आहे दॅट इज ही मोटार नेचर आहे. इट इज मोटार इन नेचर. ओके, मोटार इन नेचर ऑर्डर करते आणि इट सप्लाय टू lateral recti muscle of eye. lateral recti muscle of eye. डोळ्याची एक्सटेन्सिक मसल आहे. त्या एक्सटेन्सिक मसलच्या 5 मसलला सप्लाय आपण पाहिलेलं. ही 6वी मसल्स आहे जिला सप्लाय करते ऍब्ड्युसेंट नर्व. आता ऍब्ड्युसेंटचा अर्थ आहे ऍबडक्शन. ऍबडक्शन म्हणजे काय? दिस इज द मिडलाईन ऑफ द बॉडी. आपण जर हा हात इथून वर घेतला, दिस इज कॉल्ड abduction. This is called adduction. खाली घेतला तर adduction, वर घेतला तर abduction. सो डोळ्याचं पण तसंच आहे. आपण एखाद्या व्यक्तीला आपण असं तिरकं पाहणार आहे, समोरून जात्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला पाहणेच म्हणजे हा डोळा कुठलं काम करतंय. दिस इज abduction वर्किंग. सो इट वर्क्स as per the name suggest. म्हणजे याचं नाव जे आहे abduction, ते abductionचं काम करते. म्हणून याला ऍब्ड्युसेंट नर्व असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरची 3rd नर्व आहे फेशियल नर्व. ओके, 7th नर्व दॅट इज फेशियल नर्व. FASCIAL, फेशियल नर्व. सो फेशियल नर्व म्हणजे काय?
चेहऱ्याला सप्लाय करणारी नर्व म्हणजे फेशियल नर्व. इट इज मिक्स्ड इन नेचर. इट इज मिक्स इन नेचर. मिक्स नेचरची आहे फेशियल नर्व. चेहऱ्याला सप्लाय करते. फेस नाव आहे म्हणून चेहऱ्याला सप्लाय करायचं असेल. सेन्सरी सप्लाय बघा चेहऱ्याचा. सेन्सरी सप्लाय. तर कशा प्रकारचा सेन्सरी सप्लाय? अँटेरियर 2/3 ऑफ टंग. आपल्या जिभेचा जो अँटेरियर 2/3 पोर्शन आहे त्याला सप्लाय करण्याचं काम फेशियल नर्वचं आहे. हे सेन्सरी सप्लाय. याचा मोटर सप्लाय आपण बघू. मोटर सप्लाय म्हणजे ऑर्डर सप्लाय. तर कशा प्रकारचा ऑर्डर आहे? मोटर नेचर. याचं मोटर नेचर आहे. सप्लाय करते. एक्सप्रेशन ऑफ द फेस. एक्सप्रेशन ऑफ फेस. आपल्या चेहऱ्याच्या ज्या वेरियस एक्सप्रेशन आहेत त्या एक्सप्रेशन करण्याचं काम, असं ऑर्डर करण्याचं असं काम. समजा मला खूप रागाची भूमिका निभवायची, ती माझं तोंड मी असं रागाचं करेल. हास्याची भूमिका असेल, मी खूप जोराने हसेल. ते हसण्याचं काम हे जे एक्सप्रेशन आहेत, दुःखाचं, हसण्याचं, चेहरा लवकर ठेवायचा, आडवा करायचा, वाकडा करायचा, हे पूर्ण वाकडा करण्याचा जो फेस आहे हे फेशियल नर्व त्याला सप्लाय करते. तेव्हाच आपण आपला चेहरा इकडे तिकडे वाकडा करू शकतो. सो दिस इज वर्क ऑफ फेशियल नर्व. एक याची छोटीशी अप्लाइड अनाटॉमी आहे. ज्या वेळेस या फेशियल नर्वला दुखापत होईल तर काय होईल? फेशियल पाल्सी. दॅट इज कॉल्ड फेशियल पॅरालिसिस. फेशियल पॅल्सी इज नथिंग बट अ पाल्सी. फेशियल पाल्सी म्हणजे फेशियल पॅरालिसिस. ज्यावेळेस या नर्वला दुखापत होईल तर फेशियल पॅरालिसिस होईल. म्हणजे चेहऱ्याला लकवा मारला जाईल आणि आपला चेहरा, आपला फेस थोडासा वाकडा होईल. तुम्ही पाहिलं असेल फेशियल पॅरालिसिस. ओके. नाउ द 8th nerve, that is ऑडिटरी नर्व. ऑडिट चा अर्थ आहे हेअरिंग म्हणजे ऐकणे. दॅट इज 8th nerve मीन्स ऑडिटरी नर्व. ऑडिटरी नर्व आहे. ऑडिटरचा मतलब ऑडिट म्हणजे ऐकणे, हेअरिंग रिलेटेड. ओके. इट इज सेन्सरी नेचर. सेन्सरी नेचरची आहे. ओके. 2 डिव्हिजन आहेत. याच्या 2 डिव्हिजन आहेत. 2 डिव्हिजन. पहिलं डिव्हिजन सांगतोय बघा. 2 डिव्हिजन मध्ये पहिलं डिव्हिजन आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज वेस्टिबुलो कॉक्लियर नर्व. वेस्टिबुलो कॉक्लियर, COCHLER. वेस्टिबुलो कॉक्लियर नर्व असे 2 नाव सुद्धा याला दिलेले आहेत. याचे 2 डिव्हिजन नथिंग बट वेस्टिबुलर नर्व अँड दॅट इज कॉक्लियर नर्व. देयर आर 2 डिव्हिजन ऑफ ऑडिटरी नर्व. तर आपण पहिलं डिव्हिजन पाहतोय. सेन्सरी नेचर आहे. संवेदना नेत आहे. कुठून संवेदना नेते बघा. फर्स्ट आहे आपण वेस्टिबुलो कॉक्लियर पाहतो. वेस्टिबुलर नर्व. वेस्टिबुलर नर्व काय करेल? इट कन्वे द इम्पल्स फ्रॉम इनर इयर टू सेरेबेलम. सेरेबेलमला संवेदना पाठवल्या जातील. कानाच्या 3 प्रकार आहेत. मिडल इयर, इनर इयर अँड एक्सटर्नल इयर. सो दिस इज द 3 पार्ट्स ऑफ इयर. आणि त्याच्यापैकी जो इनर इयर आहे त्या इनर इयरला हे वेस्टिबुलर नर्व. त्या इनर इयर मध्ये आपल्याला काही जे हिट जाईल, जे शब्द जातील, ते शब्द काय आहेत हे सांगण्याचं काम ऑडिटरी नर्वचं आहे. ओके. आपल्याला ऐकू कशामुळे येतं? ऑडिटरी नर्व मुळे आपल्याला ऐकू येतं. सो वेस्टिबुलर नर्व 2 डिव्हिजन आहेत, वेस्टिबुलर आणि कॉक्लियर. तर वेस्टिबुलर नर्वचं काम इट कन्वे द इम्पल्स फ्रॉम इनर इयर टू सेरेबेलम. सेरेबेलम पर्यंत संवेदना पोहोचवण्याचं काम वेस्टिबुलर नर्वचं आहे. नंतरचं कॉक्लियर नर्व आहे. तर कॉक्लियर नर्व कशा प्रकारे पाठवते बघा. COCHLER. कॉक्लियर नर्व इट कन्वे द इम्पल्स फ्रॉम इनर इयर. हे सुद्धा आतील कानातूनच संवेदना पोहोचवते टू सेरेब्रल कॉर्टेक्स. ओके. सेरेब्रल कॉर्टेक्सला हे संवेदना पोहोचवते.
सो ऑडिटरी मीन्स ऑडिट्स म्हणजे हेअरिंग. इट मेंटेन द ऑडिट अँड बॅलन्स. सेरेबेलमचं काम आहे इट मेंटेन द ऑडिट अँड बॅलन्स ऑफ द बॉडी, म्हणजे ऐकणं आणि बॅलन्स ठेवण्याचं काम जसं सेरेबेलमचं आहे तसं सेरेबेलमला जो सप्लाय होईल, जो संवेदना माहित पडते ते ऑडिटर नव्हतं. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर द लेक्चर. कंटिन्यू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.